मुंबई की मालाड पुलिस ने एक बड़ी कार्रवाई करते हुए अवैध हथियारों का एक बड़ा जखीरा बरामद किया है। इस कार्रवाई में मालाड पुलिस ने 3 देसी कट्टे, 9 जिंदा कारतूस, एक विदेशी बनावट की पिस्तौल, 3 मैगजीन, 12 बोर के 10 कारतूस और एक कार बरामद की है। इस कार्रवाई में पुलिस ने 2 आरोपियों को भी गिरफ्तार किया है। डीसीपी जोन 11 संदीप जाधव से मिली जानकारी के मुताबिक 16 सितंबर 2025 को पुलिस ने अभिलेख पर वांछित आरोपी धीरज सुरेंद्र उपाध्याय, जिसकी उम्र 36 वर्ष को गिरफ्तार कर उसके पास से 2 देसी कट्टे, 1 जिंदा कारतूस जब्त किया था। पूछताछ के दौरान आरोपी धीरज ने उत्तर प्रदेश के गोरखपुर निवासी अपने साथी का नाम उजागर किया। धीरज की निशानदेही पर पुलिस ने तुरंत गोरखपुर में एक टीम रवाना की और वहां से एक साथी रविंद्र उर्फ राघवेंद्र पांडे को गिरफ्तार किया। रघुवेंद्र के पास से पुलिस ने हथियारों का बड़ा जखीरा भी बरामद किया। डीसीपी संदीप जाधव के अनुसार धीरज के ऊपर मुंबई में धमकी देने, लूटपाट करने सहित 5 से ज्यादा गुना दर्ज है। इसके अलावा दूसरे आरोपी पर पहले से ही कई गंभीर मामले दर्ज है और यह गिरोह अवैध हथियारों की तस्करी में संलिप्तता मामले की गहन जांच जारी है और पुलिस को इस गिरोह से और भी खुलासे होने की उम्मीद है। पेश है हमारे संवाददाता की खास रिपोर्ट। 16 तारखेला 16 सप्टेंबरच्या दिवशी एक गुप्त बातमीदाराने माहिती दिली होती की एक नोन आरोपी आहे धीरज सुरेंद्र उपाध्याय, हा काही हत्यार घेऊन आमच्या हद्दीमध्ये येणार आहे। त्या गुप्त माहितीवरून कारवाई केली असता धीरज सुरेंद्र उपाध्याय हा मिळून आला। त्याच्या झडतीमध्ये त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक राऊंड असे त्या दिवशी मिळाले होते। त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे इंट्रोगेशन केलं आणि तपास केला तेव्हा त्याने सांगितलं की त्याने अजून एक हत्यार लपवून ठेवलेलं आहे एका ठिकाणी। त्या माहितीवरून ते हत्यार पण जप्त करण्यात आलं। त्यानंतर परत तपासामध्ये त्यांनी अशी कबुली दिली की हे हत्यार तो उत्तर प्रदेशमधील गोरखपूर इथे राहणारा रवींद्र पांडे म्हणून एक इसम आहे त्याच्याकडून तो आणतो। म्हणून मग रवींद्र पांडेला पकडण्यासाठी आपली टीम इथून पाठवली। गोरखपूरला गेल्याच्या नंतर त्याचा शोध घेऊन त्याला पकडला असता त्याच्या ताब्यात असलेल्या कारमधून 3 देसी कट्टे, एक पिस्टल आणि काही राऊंड्स हे मिळून आलेले आहेत। त्याला अटक करून आपण आणलेला आहे। आज कोर्टामध्ये त्याला पेश केलेलं आहे। पुढचा तपास सुरू आहे। आरोपींना अटक केली होती आणि इनकी प्रोफाइल काय होती? धीरज सुरेंद्र उपाध्याय विरुद्ध मुंबईमध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये 5 गुन्हे दाखल आहेत। त्यामध्ये शरीराविरुद्धचे आणि इतर पण गुन्हे आहेत। रवींद्र पांडेचा बाबतीत अजून तपास सुरू आहे। त्याची माहिती आता प्राप्त झाल्यावर आपल्याला सांगण्यात येईल। जप्ती हत्यारला किंमत काय होती? किंमत तशी सांगता येणार नाही, कारण देसी कट्टे आहेत, त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मार्केटप्रमाणे प्राईस असते। 2000 पासून 50,000 पर्यंत काही पण त्याची किंमत असू शकते। त्यामुळे त्याची किंमत नाही सांगता येणार।